नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या रघुकुल ऑनलाईनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती. आज आपण पाहणार आहोत गणित विषयाचा एक पाठ ज्याचं नाव आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. चला चला आवाज क्लिअर येतोय का एकदा सांगा. येस येस. हा, आवाज क्लिअर येतोय का एकदा सांगा. येतोय, ठीक आहे. स्क्रीन क्लिअर दिसत आहे ना सगळ्यांना. ठीक आहे. श्रेया, राजवीर, ओके, गुड. चला मग आजच्या पाठाचं नाव लिहून घ्या. चला पाठाचं नाव लिहून घ्या. पाठाचं नाव आहे लहानात लहान संख्या तयार करणे व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. ठीक आहे. चला पाठाचं नाव लिहून घ्या बाळांनो. लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. घेतलं? झालं का? प्राजक्ता, स्वराज, राजलक्ष्मी, ओके. बघा अतिशय सोपा असा टॉपिक आहे हा. खूपच छान आहे. फक्त दोन गोष्टी महत्त्वपूर्ण ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्यात आणि त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण सेशन आपलं व्यवस्थित करायचंय, व्यवस्थित ऐकायचं आहे आणि जे तुम्हाला लिहिण्यासाठी मी देणार आहे ते लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. चला पुढे आता पहा, हा नमुना प्रश्न 1. त्याच्या आधी थोडस बेसिक मी तुम्हाला घेते. डायरेक्टली नको लगेच नमुना प्रश्नाला. थोडस बेसिक मी इथं घेणार आहे, पण मला रिकाम पेज हवं आहे. थांबा. असो, या ठिकाणी सांगते मी तुम्हाला, काळजी करू नका. जेव्हा आपण लहानात लहान संख्या तयार करतो, ठीक आहे, पण त्याआधी मोठ्यात मोठी संख्येचं बघूयात. कारण की लहानात लहान संख्या तयार करताना शून्य अंकाला त्याचा वेगळा नियम आहे, छोटासाच आहे, तोही मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे. पण जेव्हा मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असते तेव्हा दिलेले जे अंक आहे, संख्या आहे बरं का, तुम्हाला संख्या तयार करायची आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला अंक दिलेले असतात, त्या अंकांचा वापर करून संख्या तयार करायची असते. मग अंक कोणते? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 हे काय आहेत? अंक आहेत. ठीक आहे, अंक आहेत. बघा हा कलर दिसतोय का सगळ्यांना? बघा आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हे 0 हे काय आहेत? अंक आहेत, डिजिट आहेत हे. आणि यांना एक अंकी संख्या सुद्धा म्हणतात. पण तुम्हाला या पाठात हे अंक दिले जाणार आहेत आणि या अंकांपासून संख्या तयार करायची आहे. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असताना दिलेले अंक तुम्हाला उतरत्या क्रमाने लावायचे असतात. ठीक आहे. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानकडे. ठीक आहे. मोठ्याकडून लहानाकडे म्हणजे उतरता क्रम आणि चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे असतो. मग तुम्हाला एक छान उदाहरण घेणार आहे. ज्या दिलेल्या अंकामध्ये 0 अंक असणार आहे तेव्हा ती संख्या कशी तयार करायची, कोणता नियम आहे, मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे, खास प्रश्न घेऊन. ठीक आहे. चला चला प्रश्न लिहून घ्या सगळ्यांनी. हा पहिला प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचा आहे. प्रश्न लिहून घ्या. प्रश्नासहित तुम्हाला लगेच बेसिक छोट्या गोष्टी सांगणार आहेत.
प्रश्न पहा, 1 ते 5 या क्रमाने येणाऱ्या अंकांचा एकदाच वापर करून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी समसंख्या कोणती? खूप छान असा प्रश्न आहे, खूप मस्त आहे बघा. 1 ते 5 या क्रमाने येणाऱ्या अंकांचा एकदाच वापर करून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी समसंख्या कोणती असं तुम्हाला विचारलं या ठिकाणी. समसंख्या कोणती? चला, ज्यांना आन्सर येते त्यांनी आन्सर करायचंय, ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी मी आहेच, मी तुम्हाला सांगणार आहे सगळं. ठीक आहे, पण येत असेल तर तुम्ही पाठवू शकता चॅट बॉक्स मध्ये. करा प्रयत्न. ठीक आहे, बाळ तू एक म्हणतोय, बघ बरं व्यवस्थित, लक्ष दे, मी समजून सांगत असताना लक्ष दे हा, म्हणजे तुला समजेल. बर, बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेत. आता बघा, याचं उत्तर 1 आहे, काही जणांनी 2 लिहिले, काही जणांनी 3 लिहिले. असे उत्तर नसतात, एका प्रश्नासाठी एकच उत्तर असतं. त्याच्यामुळे लक्षात द्या, बघा नेमकं या प्रश्नाचं उत्तर काय येते. पहा, या ठिकाणी काय दिलेले, 1 ते 5 या क्रमाने येणाऱ्या अंकांचा. मी तुम्हाला आताच सांगितले की अंक कोणते आहेत, संख्या कोणत्या आहेत. ठीक आहे, मग अंक काय सांगितले आपल्याला, 1 ते 5. सर्वात आधी तुमचं काम आहे की आधी अंक लिहून घ्यायचे तुम्हाला जे दिलेले आहेत. आता इथं तुम्हाला अक्षरात दिलेले 1 ते 5 अंक, 1 ते 5 या क्रमाने येणाऱ्या अंकांचा. मग 1 झालं की 2, 2 झालं की 3, 4 आणि 5. पहा, 1 ते 5 अंक आपण लिहून घेतले. आपल्याला पुढे काय सांगितलंय की या अंकांचा एकदाच वापर करून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी समसंख्या कोणती? या अंकांचा वापर करून सर्वात आधी तुम्हाला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, हे लक्षात घ्या. आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करताना तुम्हाला दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावायचा आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना दिलेल्या अंकांचा उतरता क्रम. बघा, जसं तुम्ही पायऱ्या उतरता की नाही, आधी मोठी पायरी, त्यानंतर असं उतरता की नाही, स्टेअर्स, पायऱ्या, त्याच पद्धतीनं मोठा अंक कोणता याच्यातला बघा, मोठा अंक आहे 5. 5 ला कट करायचं, तिरपी रेष मारायची आणि अशा पद्धतीनं लिहून घ्यायचं खाली. दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लिहितोय, म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. 5 झाल्यानंतर 4, त्यानंतर 3, त्यानंतर 2 आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी येणार 1, जो की सर्वात लहान आहे. आता यालाच तुम्ही कसं अरेंज करू शकता बघा, लहान मोठं संख्येचं चिन्ह देऊन सुद्धा अरेंज करू शकता. ठीक आहे, पण सगळ्यात सोपी छान अशी तुम्हाला मेथड सांगणार आहे. पहा, याचा काय केला आपण, उतरता क्रम मांडून घेतला, उतरता क्रम. आणि ही लगेच तुम्ही संख्या तयार करू शकता. काय बोला, 54,321. पण आता या ठिकाणी ही तुम्ही 5 अंकी संख्या तयार केली आहे, बरोबर आहे. पण काही जण मात्र विसरलेत की तुम्हाला समसंख्या तयार करायला सांगितली होती. समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी एखादा अंक एकक स्थानी असतो, तेव्हा ती असते समसंख्या. मग याच्या एकक स्थानी कोणता अंक याच्यामधला, 1 सुद्धा नाहीये, इथं 1 आहे, म्हणजे ही विषम संख्या तयार झाली. हे लक्षात घ्या, ही विषम संख्या तयार झालेली. आपल्याला सांगितली 5 अंकी समसंख्या तयार करायला. मग काय करायचं, अतिशय सोपी टेक्निक आहे बघा. या ठिकाणी 1 आहे एकक स्थानी, त्याला हटवायचंय, त्याला हटवायचं, म्हणजे हा 1 जो आहे बाळांनो, तो तुम्हाला दशक स्थानी ठेवायचंय. आणि हा 2 हा जो समांक आहे त्याला एकक स्थानी घ्यायचंय. झाली तुमची मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या तयार. आहे की नाही सोपी गोष्ट, फार सोपं आहे, अतिशय सोपं आहे बघा. मग 54,312 अशी तुमची काय होणार, 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या तयार झाली. लक्षात आलं का आता सर्वांच्या, बोला. व्हेरी गुड प्राची, करेक्ट 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 स्वरा, कृष्णप्रिया, व्हेरी गुड. चला, अगदी बरोबर. या पद्धतीनं हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे बाळांनो, 54,312. बघा,
समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो तरच ती समसंख्या असते. मग जगातली कितीही मोठी कोणतीही संख्या जर तुम्हाला दिली आणि सांगितले की समसंख्या आहे का सांगा, तर लगेच सांगता आलं पाहिजे. का? कारण की तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. एकक स्थानी यापैकी एखादा अंक आला असला तरच ती काय असते, समसंख्या असते. ठीक आहे, राहील ना आता सर्वांच्या लक्षात? ओके, चला लिहून घ्या. लिहून घ्या. समजलं का बाळांनो तुम्हाला? बोला. चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांना बोलता येतं, कमेंट करता येते. व्हेरी गुड, व्हेरी गुड, करेक्ट, व्हेरी गुड. हर्षदीप, राजवीर, जानकी, स्वराज, प्रसाद, समजलं का? प्रसाद दादा, ओके ओके. अक्षदा, दिया, आर्या, ठीक आहे. चला लिहून झालं सर्वांचं? बरं, घ्या पटकन घेऊन. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. डन, कंप्लीट, ओके. चला मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. कोणाचं राहिलं असेल तर तसं सांगा, किंवा तुम्हाला नंतर रेकॉर्डेड सुद्धा पाहून लिहून घेता येतं बरं का, काहीच काळजी करू नका. चला पुढचा प्रश्न पहा बाळांनो. पुढचा प्रश्न, नमुना प्रश्न क्रमांक 2. चला लिहून घ्यायचंय. 90372 हे अंक एकदाच वापरून काय करायला सांगितलं आपल्याला? तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? बघा, 90372 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? सर्वात लहान संख्या तयार करायची तुम्हाला. अंक मी सेपरेटली तुम्हाला या पद्धतीनं खाली लिहून देते. बघा, अंक कोणते दिलेले ते सर्वात आधी तुम्ही लिहून घ्यायचे. तुम्ही प्रॅक्टिस करताय आता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जर असं व्यवस्थित लिहून घेतलं, समजून घेतलं, तर तुम्हाला कुठलाही प्रश्न एका मिनिटाच्या आत सोडवता येतो. ठीक आहे, चला. अंक 90372 हे 5 अंक तुम्हाला दिलेले आहेत आणि या 5 अंकांपासून तुम्हाला सर्वात लहान संख्या कोणती असं विचारले. दिलेल्या अंकात 0 अंक आलाय आणि तुम्हाला सर्वात लहान संख्या तयार करायची. बघा, मी जे तुम्हाला सांगत होते तो प्रश्न खास इथं आलेला आहे. आता सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचंय. चला, बरेच जणांनी आन्सर टाकलेले आहेत, काहींचे करेक्ट आहेत, काहींचे परत मिस्टेक आहे. सगळ्यांना समजून सांगणार आहे मी, काळजी करू नका. ओके, श्रद्धा, अक्षता, शरयू, समृद्धी, ईश्वरी, वैष्णवी, स्वराज. ओके, बघा समजून घ्या. फार छान प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेले, तर अंक दिलेले पहा. अंक कोणते? तर 9, 0, 3, 7 आणि 2 हे तुम्हाला दिलेले अंक आहेत. या दिलेल्या अंकांचा वापर करून तुम्हाला सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. आता जेव्हा लहान संख्या तयार करायची असते तेव्हा दिलेल्या अंकांचा तुम्हाला चढता क्रम लावून घ्यायचा आहे. कोणता? चढता. चढता क्रम म्हणजे कसा असतो? बोला, लहानाकडून मोठ्याकडे.
स्मॉलर टू ग्रेटर. चढता क्रम म्हणजे काय? असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. मग चढता क्रम आपण लावून घेऊयात चढता क्रम. ठीक आहे. पहा, लहानाकडून मोठ्याकडे. चढता क्रम म्हणजे काय? लहानाकडून मोठ्याकडे. मग या दिलेल्या अंकांतील सर्वात लहान अंक कोणता? तर तो आहे 0. कट करायची, अशी तिरपी रेष देऊन खाली लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर दिलेल्या अंकामध्ये लहान अंक कोणता आहे? तर तो आहे 2. राहिलेल्यांमध्ये दिलेल्या अंकात बघा, लहान अंक कोणता आहे? तर 3 आहे. नंतर 7 लहान की 9? तर 7. आणि सगळ्यात शेवटी येणार 9. एवढं समजलं. मी फक्त काय केलंय, दिलेल्या अंकांचा चढता क्रम लावून घेतलाय. चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. आता मगाच्या सारखं तुम्ही लगेच संख्या तयार करून घेताल, पण जी संख्या तयार होईल ती 4 अंकी संख्या तयार होणार. ठीक आहे. 5 अंकी नव्हे. बघा, 0, 2, 3, 7, 9 अशी लागलीच तुम्ही संख्या तयार केली की ही 4 अंकी संख्या तयार झाली. किती? 2379. आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची बाळांनो, म्हणून कधीही असं सुरुवातीला 0 लिहायचं नाही. ठीक आहे. मग 0 आल्यावर काय करायचं तरी मॅडम, असं काहींचा प्रश्न असेल तर बघा, तेच सांगणार आहे मी. 0 जर आला ना तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहायचा असतो. काय म्हटलं मी? डावीकडून दुसऱ्या स्थानी. मग हा 2 सुरुवातीला लिहायचा आहे, त्यानंतर 0ला टाकायचं. बघा, डावीकडून दुसऱ्या स्थानी. तुमच्या डाव्या हाताकडून दुसऱ्या स्थानी लिहिलंय मी. पहिल्यांदा 2 आणि त्यानंतर 0. बघा, माझा डावा हात 2 लिहिलं, त्यानंतर 0. ही ट्रिक लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचे जसे अंक आहेत तसे लिहून टाका. 3, 7, 9. ठीक आहे. इथे आपल्याला असं सांगितलं नाही की समसंख्या तयार करा, विषम संख्या तयार करा. त्याच्यामुळे फायनल आन्सर तुमचं हे आलं 20,379. ठीक आहे. बघा, ऑप्शन नंबर कोणता आहे? 20,379. म्हणजे ऑप्शन नंबर ए तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. दिलेल्या अंकात 0 अंक आल्यास तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहायचा असतो. हा नियम लक्षात ठेवायचा. चला, लिहून घ्या ज्यांचं राहिले त्यांनी. चला, झालं का लिहून? झालं का? प्रभास थोरात, बोला. प्रभास, हॅलो. आवाज येतोय प्रभास? हो. ओके बेटा, मलाही आला तुझा आता. समजलं का प्रभास? हो. गुड. घेतलं ना? हो. व्हेरी गुड. चला, या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. तुमचं झालं असेल तर आपण चला पुढचा प्रश्न. सगळ्यांचं झालं ना? ओके, गुड. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बाळांनो. पुढचा प्रश्न. चला, आता तुम्हाला आणखीन एक सूचना सांगायची, खास बातमी सांगायची की आपलं जे आहे ना 4थी स्कॉलरशिपचं जे नवनीतचं मार्गदर्शक आहे ते अवेलेबल झालेले मार्केटमध्ये. बघा, दिसतंय सगळ्यांना? दिसलं? ज्यांच्याकडे नाहीये, आता सगळ्यांकडेच नाहीये, त्याच्यामुळे नवीन पुस्तक तुम्हाला खरेदी करायचं आहे. ठीक आहे. दोन्ही भाग 1 भाग 2 दोन्ही अवेलेबल झालेले. तर तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा खरेदी करा. लवकरात लवकर खरेदी केलं तर अभ्यास करायला तुम्हाला तुमच्या सोबत असणारे पुस्तक. ठीक आहे. आणि मी ह्याच पुस्तकातले काय केलेले तुम्हाला उदाहरणं घेतलेले. आलं का लक्षात? चला, नवनीतच घ्यायचंय सगळ्यांनी. नवनीत प्रकाशनाचंच घ्यायचंय. ठीक आहे. बघा, दिसलं नाही तुला? बघ बाळा.
चला पुढचा प्रश्न आहे 0,2,5,7,9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? तयार होणारी सर्वात लहान संख्या आपल्याला विचारली आहे. चला झटपट उत्तर काढा. अशा पद्धतीचा प्रश्न आपण याआधीच पाहिलेला आहे. सर्वात लहान संख्या कशी तयार करायची आणि तिथं सुद्धा 0 अंक आला होता. आता कोण बोलतंय, कोण सांगतंय? त्यांनी हँड रेज करायचे आहेत आणि बोलायचंय. ठीक आहे. ठीक आहे. समृद्धी. समृद्धी साबळे बोला. समृद्धी साबळे. हॅलो. बोला. 0,2,5,7,9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? ऑप्शन 2 1 नंबर 25,790, 2 नंबरचा 27,950, 3 नंबरचा 20,579, 4 नंबरचा 20,759. मग तुझं उत्तर कुठलं बाळा? लहान संख्या 3 नंबर. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. म्हणजे तुम्हाला छान समजलेलं आहे, कळालेलं आहे. व्हेरी गुड बेटा. चला खूप छान. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला काढता आलं उत्तर तरी मी सांगणार आहे कसं आणखीन परत तुम्हाला करायचंय, सोडवायचे. बघा या ठिकाणी आपल्याला जे दिलेले आहेत अंक ते लिहून घ्यायचं. बघा दिलेले अंक कोणते ते आपण लिहून घेऊया. अंक कोणते आहेत तर 0, 2, 5, 7, 9 हे अंक आहेत. या अंकांचा वापर करायचा आणि आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची आणि सर्वात लहान संख्या तयार करताना या दिलेल्या अंकांचा चढता क्रम तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. चढता क्रम म्हणजे काय तर लहानाकडून मोठ्याकडे असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. असेंडिंग ऑर्डरनं तुम्हाला हे डिजिट्स आहेत, अंक जे आहेत ते मांडून घ्यायचे आहेत. मग सुरुवातीला लहान अंक येणार, मग याच्यापैकी लहान अंक 0 आहे, त्यानंतर 2, त्यानंतर 5, 7 आणि सगळ्यात शेवटी येणार मोठा अंक जो आहे 9. ठीक आहे. मग आता काय तर आता तुम्ही अशीच संख्या तयार करायची नाही कारण की 0 आलेला आहे. ठीक आहे. 0 आल्यानंतर काय करायचं तो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहायचा, मग या 2 ला घ्यायचा समोर. ठीक आहे. त्यानंतर डावीकडून दुसऱ्या स्थानी हा 0 आणि पुढचे डिजिट जसे आहेत तसेच तुम्हाला मांडून घ्यायचे आहेत आणि सो तुमचं फायनल आन्सर येणार आहे 20,579. ठीक आहे. 20,579. चला फायनल आन्सर तुमचं हे असणार आहे. सर्वात लहान 5 अंकी संख्या तेही दिलेल्या अंकांपासून आपली इथं तयार केलेली आपण. ठीक आहे. समजलं? चला ज्यांचं राहिलं होतं त्यांनी लिहून घ्यायचं आहे. आराध्या. करेक्ट करेक्ट. वेदिका करेक्ट. राजवीर, दिया. चला अगदी बरोबर. ऑप्शन नंबर 3 आपलं या ठिकाणी अचूक उत्तर येणार आहे. चला झालं की सांगा मला. डन. पुढचा प्रश्न पाहूयात मग आपण. अक्षता झालं का? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. पुढचं उदाहरण पाहूयात आपण. पुढचं उदाहरण 6,0,8,5,4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? खूप छान प्रश्न बाळांनो. तुम्हाला दिलेल्या अंकांपासून सर्वात लहान संख्या सुद्धा तयार करायची आहे आणि सर्वात मोठी सुद्धा संख्या तयार करायची आहे. आणि बाळांनो इथं फरक म्हटले म्हणजे त्या दोन संख्या तुम्हाला तयार करायच्यात आणि त्यामधील फरक काढायचा. फरक म्हटलं की लक्षात ठेवा त्या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी करायची आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. ठीक आहे. चला फार सोपं आहे. पटापट तुमचे आन्सर आले पाहिजेत. चला अटेंटिव्ह राहायचं सगळ्यांनी. मस्त. असं का हेमांशी? ओके ओके. आहे ना, होतोय ना. काढा काढा.
बोला हेमांशी गायकवाड. हेमांशी गायकवाड. हे पहा मी अंक तुम्हाला लिहून दाखवते समोर. ठीक आहे. अंक पहिली स्टेप काय, अंक लिहून घ्यायचे. अंक कोणकोणते दिलेले तर 6,0, 8, 5, 4 हे अंक आहेत. आणि या अंकांपासून तुम्हाला सर्वात मोठी संख्या तयार करायची आणि सर्वात लहान, तेही किती या अंकाने एवढीच. आता किती अंक आहेत 1 2 3 4 5. 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करा, 5 अंकी लहान संख्या तयार करा आणि त्यानंतर फरक काढा. ठीक आहे. श्लोक बेटा, श्लोक थांगे. श्लोक थांगे. चला सर्वात मोठी संख्या सांगा श्लोक बेटा. सर्वात मोठी संख्या 86,540. गुड, व्हेरी गुड. बघा सर्वात मोठी संख्या म्हटलं की आपण काय करतो, उतरता क्रम लावतो. ठीक आहे. दिलेल्या अंकांचा उतरता क्रम. मग उतरता क्रम म्हणजे काय, मोठ्याकडून लहानाकडे. मोठा अंक कोणता आहे 8, त्यानंतर 6, त्यानंतर 5, त्यानंतर 4, त्यानंतर 0. आणि असंच तुम्ही अरेंज केलं की तुमची 5 अंकी संख्या तयार झाली, तीही मोठ्यात मोठी. मग 86,540. ठीक आहे. ही झाली सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार. सर्वात मोठी 5 अंकी संख्या. ठीक आहे. आता सर्वात लहान 40,568. सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करून घेऊयात आपण. 40,568. आता बघा हे असंच रिटर्न यायचं नाही तुम्हाला. लहान संख्या तयार करायला सांगितली की शून्य आधी घ्यायचा नाही. तो कुठं घ्यायचा, काय नियम सांगितले मी, 2 नंबरला. कुठून, डावी का उजवी बाजू, डावी. व्हेरी गुड. डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहायचा म्हणजे 4 येणार सुरुवातीस, त्यानंतर 0, त्यानंतर 5, त्यानंतर 6 आणि सगळ्यात शेवटी येणार 8 अंक म्हणजे 40,568. अशी तुमची सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार झाली. आता आपण मस्तपैकी वजाबाकी करून घेऊयात. काय झालं रे, चला हे पहा सर्वात मोठी 5 अंकी संख्या. सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती तर 86,540. सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती, 40,586. चला मस्तपैकी आता फरक काढून घेऊयात म्हणजे मोठ्यातून लहान संख्या तुम्हाला वजा करायची असते. ठीक आहे. दिसतंय सगळ्यांना वजाबाकीचं चिन्ह दिसतंय का श्लोक? हो. चला करा वजाबाकी. आता शून्यातून 6 जाणार नाही. ठीक आहे. किंवा आपण सेपरेट साइडला लिहून घेऊयात. हा कलर दिसत नाही का तुम्हाला? हा येस येस येस. चला इथं 500 काय पाहिजे 68 पाहिजे. ठीक आहे. आता दिसतोय का कलर बोला? हो. लोक येलो कलर दिसतोय का? यस. ठीक आहे. चला मग 86,540 वजा 40,568. ठीक आहे. आता फरक म्हणजेच वजाबाकी करायची. शून्यातून 8 जात नाही. शेजारच्याकडे काय करा, हातचा उसना घ्या. 4 कडून आपण 1 उसना घेऊया. तिथं झाले 10, इथं राहिले 3. ठीक आहे. मग 10तून 8 गेले 2. 3 मधून 6 जात नाहीत. परत 5 कडे हातचा उसना मागा. इथं किती झाले आता 13. इथं किती राहिले 4.
आता 13 मधून 6 वजा करा. 7. करेक्ट, 7. 4 मधून 5 जात नाही, परत हातचा उसना घेऊया. चला, 5 राहिले, इथं झाले 14. 14 मधून 5 मायनस करा, किती राहणार? 9. गुड. 5 आणि 9 14. आता 5 मधून 0 गेला तरी किती राहणार? 5. 8 मधून 4 गेले, 4. करेक्ट, व्हेरी नाईस. 45,972 हा येणार फरक. बघा, असा ऑप्शन कोणता आहे? 1 फर्स्ट. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, चला, खूप छान. तर हा आपला आला फरक 45,972, जे की ऑप्शन नंबर 1 मध्ये आपलं अचूक उत्तर आहे. या पद्धतीनं तुम्हाला काढायचंय. सर्वात आधी मोठी 5 अंकी संख्या तयार करून घ्या. ठीक आहे, 86,540 तयार झाली. त्यानंतर आपण काय केलं, सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करून घेतली, 40,568. आणि आपल्याला फरक सांगितलं होतं. बघा, संख्येतील फरक किती? फरक म्हटल्यानंतर फरक किंवा अंतर असा जर शब्द आला तर वजाबाकी करायची असते. मग मोठ्यातून लहान संख्या वजा केली आणि आपलं उत्तर आलं 45,972. चला, ज्यांचं झालं नाही त्यांनी लिहून घ्यायचं. व्हेरी गुड श्लोक बेटा. चला, लिहून झालं की सांगा मला. ओके, चला, सगळ्यांनी बोलायचं. चॅट बॉक्स मध्ये सगळे बाळ बोलू शकतात. अभिनव, पंकजा, प्राची, सुबोध. सुबोध झालं का? प्रांजल, कार्तिक, आर्यन, ईश्वरी, त्यानंतर कृष्णप्रिया, श्रद्धा, प्रज्ञेश, श्रिया, तृप्ती, समृद्धी, दुर्वा. व्हेरी नाईस. चला, ओके ओके. चला, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती आहे. 7,3 आणि 2 या अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते? व्यवस्थित प्रश्न वाचा, हा, समजून घ्या आणि त्यानंतर योग्य उत्तर काढून दाखवा. तर याच्यासाठी छोटीशी मी तुम्हाला आणखीन एक स्टेप सांगणार आहे, ट्रिक सांगणार आहे, जे की तुम्हाला इथं ती लागू होणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. राजलक्ष्मी, बर बर. ओके, खूप छान प्रश्न आहे बाळा. आता या ठिकाणी तुम्ही म्हणत असताल की मॅडम इथं 3च अंक आहेत आणि सांगितलंय 5 अंकी संख्या, तर यांना काय झालंय? पण यांना काहीच झालं नाही. इथं तुम्हाला एक ट्रिक वापरायची असते. एक छोटीशी गोष्ट आहे, ते म्हणजे काय, तर या ठिकाणी अंक पुनरावृत्त होतात. इथं तुम्हाला ब्रॅकेट मध्ये त्यांनी दिलं नाही, पण कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला 3 अंक दिलेले आणि तुम्हाला 5 अंकी संख्या तयार करायला सांगितली. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या दिलेल्या अंकांपैकी कोणतेही अंक पुनरावृत्त करता येतात, म्हणजे परत लिहिता येतात. ठीक आहे, मग लहानात लहान संख्या तयार करायची असल्यानंतर लहान अंक परत लिहायचा, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तर मोठा अंक परत लिहायचा. ओके, समजलं का? म्हणजे आता 3 अंक आहेत, तुम्हाला 5 अंकी संख्या तयार करायची आहे, म्हणजे आणखीन दोनदा तुम्हाला रिपिटेशन करावं लागणार आहे एका अंकाचं. ठीक आहे, म्हणजे मोठ्या अंकाचंच पुनरावृत्ती करा, त्याला परत लिहा 2 वेळेस आणखी. कळलं का अमोल, श्लोक, जानकी, अक्षता? चला, मग आलं का आता लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे, गुड गुड. शिवरत्न बोला, शिवरत्न व्यवहारे बोला. सांगायचं बाळ उत्तर. बोलेल तोही. प्राजक्ता
बोला प्राजक्ता. चला माईक ऑन केलं की काही ना काही प्रश्न तरी वाचा, हो तरी म्हणा, म्हणजे बरं वाटेल मला. ठीक आहे, मी समजूनच सांगणार आहे. चला ठीक आहे, काही हरकत नाही. बघा कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा हा प्रश्न. तर तुम्हाला अंक किती दिलेले? 3 अंक दिलेले. ठीक आहे, घाबरायची काहीच गरज नाही. 3 अंक दिलेले आहेत आणि तुम्हाला 5 अंकी संख्या तयार करायची. कशाला घाबरता? मी सांगितलं ना तुम्हाला की तुम्हाला कुठलेही 2 अंक पुनरावृत्त म्हणजे परत लिहिता येतात. ठीक आहे, मग या ठिकाणी अंक मी तुम्हाला लिहून दाखवते. अंक कोणते कोणते दिलेले? तर 7, 3 आणि 2. पहा, 7, 3 आणि 2. आता हे 3 अंकापासून 5 अंकी संख्या. टेन्शन घेऊ नका, जो अंक मोठा आहे त्याचंच पुनरावृत्ती करा. ठीक आहे, कारण की सर्वात मोठी संख्या तुम्हाला तयार करायला सांगितली आहे. म्हणजे 7लाच पुन्हा आणखीन 2 वेळेस तुम्हाला लिहायचे. झाले 5 अंक तयार. ठीक आहे, आता सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. तर याच्यापासून तुम्ही करू शकता. काय होणार? 732. पण ही 3 अंकी मोठी संख्या झाली. आपल्याला 5 अंकी करायची, म्हणजे या 7च्याच शेजारी तुम्हाला आणखीन 2दा 7 लिहायचे आहेत. बघा या पद्धतीनं लिहिलं. त्यानंतर पुढचे 2 अंक जसे आहेत तसे. काय संख्या तयार झाली हो? 77,732. समजलं का? 77,732. आणि असा ऑप्शन कोणता आहे बघा, कारण की ऑप्शन तुम्हाला अक्षरामध्ये दिलेले आहेत. बघा 77,732. सो फायनल आन्सर इज ऑप्शन नंबर 1. तर ऑप्शन नंबर 1 तुमचं अचूक उत्तर येणार आहे बाळांनो. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहून घ्या, अंक पुनरावृत्त होतात. मी देते तुम्हाला, ब्रॅकेटमध्ये त्यांनी दिलेलं नाही उदाहरणामध्ये, पण मी देते कारण की ती ट्रिक तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांनी पुन्हा सगळ्यांना सांगता आलं पाहिजे, सोडवता आलं पाहिजे. तुमच्या पेपरमध्ये प्रश्न आला तर अंक पुनरावृत्त होतात. चला लिहून घ्या. शिवन्या, वैष्णव, शिवन्या झालं का? शिवन्या देशमुख, सरयू इंगोले, आर्या जाधव. ओके, समजलं का? इथं बघा अंक पुनरावृत्त होत आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल देऊ? पुढचं उदाहरण देऊ का? बोला, घ्या मग. फार हुशार बाळ आहेत, पटकन लिहितात. व्हेरी गुड. चला आता पुढचं उदाहरण घ्या लिहून. पुढचं उदाहरण आहे 1 आणि 0. घ्या. एक आणि 0 या 2 अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या सर्वात लहान तयार होणाऱ्या सर्वात लहान पाच अंकी संख्या व सर्वात लहान 3 अंकी संख्या
यांच्यातील फरक किती असेल? यांच्यातील फरक किती असेल? खूप छान प्रश्न पहा. अंक या ठिकाणी पुनरावृत्त होतात. आता जसं तुम्हाला मी सोडून दिला होता प्रश्न त्याच पद्धतीने तुम्हाला करायचे. सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या. या ठिकाणी फक्त तुम्हाला 2 अंक दिलेले. कोणते ते? 1 आणि 0. चला एवढेच अंक दिलेत तुम्हाला. 1 आणि 0. सुबोधचं झालं पण? अरे वा, व्हेरी गुड, खूप छान. प्रसाद मस्त, फार छान, ग्रेट. त्यानंतर ठीक आहे, आता समजून देणार आहे तेव्हा समजून घे बाळ. दिया, अक्षदा छान प्रयत्न, पण लक्ष द्या समजून देत असताना. करेक्ट जान्हवी, नो वेदिका, करेक्ट राजवीर. चला सुबोध बोला. बघा, सातत्याने जो मेहनत करत असतो, अभ्यास करत असतो, त्याला खरंच यश मिळत असते, लक्षात घ्या. इयत्ता 3री पासून तो आपल्याकडे 5वी नवोदय या बॅचला जॉईन आहे विद्यार्थी आपला सुबोध शिंगारे. बघा, त्याचं झटपट उत्तर आलंय 1 सेकंडच्या आतच. काय स्पीड, मस्त. चला बोला सुबोध. हॅलो मॅम, बोला. माझे उत्तर 9,900 आले. व्हेरी गुड बेटा. सांग कसं काढलं तुम्ही? या ठिकाणी तर 2च अंक दिले होते. लहानात लहान संख्या तयार करताना लहानात लहान अंक पुनरावृत्त. करेक्ट. जेव्हा तुम्ही लहान संख्या तयार करताय तेव्हा लहान संख्या तयार करताना जो लहान अंक आहे त्याचीच आपल्याला पुनरावृत्ती करायची. आता या ठिकाणी बघा 2 अंक दिलेत, पण तुम्हाला संख्या मात्र किती सांगितली? लहान 3 अंकी संख्या तयार करायची, सर्वात लहान 3 अंकी संख्या. मग या ठिकाणी काहींनी विचार केला 001 मॅडम जमेल का? अहो, मी तुम्हाला काय सांगितलंय नियम, की जेव्हा तुम्ही लहान संख्या तयार करताय 0 हा येतोय तेव्हा 0 कसं लिहायचंय तुम्हाला? डावीकडून दुसऱ्या स्थानी. म्हणजे सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती तयार होणार? 100. व्हेरी गुड, 100 तयार होणार. चला, सर्वात लहान 3 अंकी संख्या. 100. आणि आता आपल्याला काय काढायची? दुसरी कोणती संख्या आहे? तर सर्वात लहान 5 अंकी संख्या व सर्वात लहान 3 अंकी संख्या. मग सर्वात लहान 5 अंकी संख्या सुद्धा आपण या ठिकाणी तयार करून घेऊया. ठीक आहे, चला. 10,000. सर्वात लहान 5 अंकी संख्या. आता 3 अंकी केला म्हटल्यावर 5 अंकी सुद्धा तुम्हाला नक्कीच करता येणार की नाही? हो. कोणती मग? 10,000. व्हेरी गुड. चला, 1 लिहायचा, द्यायचे 4 शून्य पुढे टाकून. किती झाली? 10,000. ठीक आहे, ही तुमची सर्वात लहान 5 अंकी संख्या या दिलेल्या 2 अंकापासून. आपण बघा अंक पुनरावृत्त केलेत. लहान संख्या तयार करायची आहे तुम्हाला, मग लहान अंक 1 का 0 या दोघांपैकी निवडायचं आहे. 0 आहे की लहान? मग त्या शून्याची पुनरावृत्ती त्याच्या शेजारीच करायची असते. ठीक आहे, त्याच्यामुळे लहान सर्वात लहान 3 अंकी संख्या तयार झाली 100 आणि 5 अंकी संख्या तयार झाली 10,000. समजलं का दिया? चला, लक्षात आलं का संख्या कशी तयार करायची आहे? ज्यांना डाऊट्स होते क्लिअर झाले का बाळांनो तुमचे डाऊट? खूप छान प्रश्न आहे, समजून घ्या. लक्षात आलं? ओके, गुड गुड. चला, समजलंय.
नेक्स्ट पहा, आता फरक इथं काय विचारलंय, फरक किती असेल. फरक म्हटलं की काय करायची, कोणती क्रिया, वजाबाकीची. मग मोठ्यातून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या कोणती, 10,000. 10,000 मधून 100 वजा करा, किती येणार, तोंडी उत्तर आहे. 9,000. काय, आवाज येत नाहीये. काय झालं माईकला तुमच्या? हॅलो मॅम. बोला. 9,900. गुड, करेक्ट, व्हेरी नाईस. पहा, 0 0 शून्यातून 1 जात नाही, मग शेजारकडे पण 0. त्याच्या पुढे बघा, 1 कडून हातचा उसना मिळणार तुम्हाला. इथं राहिले 0, इथं झाले 10. इथं काही आवश्यकता नाहीये. मग यानं पुढच्याकडे दिला, इथं झाले 10. इथं आवश्यकता आहे, पण इथं राहिले मात्र 9. मग 10 मधून 1 गेला 9, 9 मधून 9 ऍज इट इज इथं खाली येणार. म्हणजे 9,900 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. ठीक आहे, चला, समजलं का सगळ्यांना आता? बोला. हेमांशी, हेमांशी बघा. चला, खूप छान सुबोध बेटा. चला, प्रसाद, मस्त. हा, हेमांशी सांगा, तुम्हाला याच्यामध्ये कुठे अडचण आहे? हेमांशी गायकवाड, मॅम, बोला. मला स्क्रीन नाही दिसत. आता दिसले का बघ? नाही. नेटवर्क मध्ये बस ना बाळा, मग दिसेल तुला. नेटवर्क जिथं छान भेटतं तुझ्या मोबाईलला, घरामध्ये, तिथं बसायचं. दिसतो. दिसली ना? तुला काय अडचण या उदाहरणामध्ये? समजलं का हे उदाहरण बाळा? ठीक आहे, गुड. लिहून घ्या आणि झालं की सांगा. कोणाला अडचण असेल, उदाहरण नसेल समजलं तरी तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल. आहे कोण? नाही, ठीक आहे, गुड. डन, ठीक आहे. घेऊ मग पुढचा एक्झाम्पल. चला, पुढचं एक्झाम्पल घ्या मग बाळांनो. पुढचं उदाहरण. 3, 5, 7. पटकन सांगायचं अक्षता. ठीक आहे, ज्यांचं झालं नसेल त्यांनी थांबा म्हणून सांगायचं, म्हणजे थांबलं जाईल त्यांना. ठीक आहे, नाहीतरी पुन्हा तुम्ही रेकॉर्डेड सेशन तुम्हाला पाहता येतं, तुम्ही तिथून सुद्धा पाहून लिहून घेऊ शकता. ठीक आहे, चला घ्या पुढचा प्रश्न 5वा आपला. 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून, पण या हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या कोणती? चला पटकन तयार करा बरं आता. पण इथं तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं आहे काय,
3, 5, 7 हे अंक पुन्हा 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 शब्द आलेला आहे, म्हणजेच पुनरावृत्ती. हे लक्षात घ्या. या ठिकाणी काय होते, पुनरावृत्ती होते अंकांची, म्हणजे पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या तुम्हाला या ठिकाणी तयार करायची आहे. चला पटकन. व्हेरी गुड प्रसाद बेटा. करेक्ट अभिनव, करेक्ट अक्षदा, करेक्ट जान्हवी, राजवीर. व्हेरी नाईस, खूप छान, मस्त. चला सांगा प्रसाद. व्हेरी गुड. चला बोला बेटा. मॅडम 77,753 होते. ओके, व्हेरी नाईस, खूप छान, मस्त. पहा या ठिकाणी आपल्याला अंक कोणते दिलेले आहेत ते आधी लिहून घ्यायचे. आपले अंक आहेत 3, 5, 7. ठीक आहे. 3, 5, 7 असे आपले अंक आहेत. आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची, तेही कशी, 5 अंकी सर्वात मोठी संख्या. ठीक आहे. 5 अंकी सर्वात मोठी. आता डायरेक्ट तुम्हाला 5 अंकी सर्वात मोठी संख्या 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची नसेल तर तुम्हाला मी आणखीन एक आयडिया देते. हा बघा, आधी 3 अंक दिलेले आहेत, त्या 3 अंकापासून सर्वात मोठी 3 अंकी संख्या तयार करून घ्या. आणि 3 अंकी झाल्यानंतर 5 अंकी तुम्हाला करायला काहीच अवघड नाही. फक्त जो मोठा अंक आहे तो तुम्हाला परत दोनदा लिहायचा आहे त्याच्या शेजारी. ठीक आहे. मग आता बघा, 753 अशी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार केली आपण. आता या 7च्या शेजारी तुम्हाला दोनदा परत 7 अंक लिहायचा आहे. त्याचीच रिपिटेशन करायची 7 अंकाची, कारण की सर्वात मोठ्या अंकाचंच आपल्याला पुनरावृत्ती करायची असते, कारण की आपण सर्वात मोठी संख्या तयार करतोय. ठीक आहे. म्हणून 77,753 असं तुमचं अचूक उत्तर येणार आहे. ठीक आहे. राजलक्ष्मी, श्रेया, माही, महादेव, स्वराज, राम, तेजस्विनी, दुर्वा, वैष्णवी, तृप्ती, श्रिया, आर्यन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी उत्तर देखील पाठवलं होतं. श्रेया शेलार बेटा करेक्शन करून घ्या. श्रेया शेलार करेक्शन करून घ्या. करेक्ट वेदिका, आराध्या, श्लोक. चला करेक्शन करून घ्या बेटा. आणि झालं की सांगा, मग दुसरा क्वेश्चन घेऊत आपण पुढचा. झालं. नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, झालेला आहे. ठीक आहे. घ्या मग पुढचं उदाहरण घ्या, 6वं उदाहरण. आता इथं बरं का तुम्हाला 6वा प्रश्न मी देणार आहे. चला 6वा प्रश्न घ्या. रेडियन. आता देवनागरी अंक आहेत तुम्हाला इथं. ठीक आहे, म्हणजेच मराठी अंक आहेत, म्हणून त्याच पद्धतीने मी इथं देते जसं पुस्तकात दिलेले तुम्हाला तसंच. 6वा प्रश्न पाहूयात आपण. 206 हे अंक वापरून तयार होणाऱ्या हे अंक
सर्वात लहान 5 अंकी संख्येत लहान 5 अंकी संख्येत शून्य हा अंक किती वेळा येईल? शून्य हा अंक किती वेळा येईल? किती सोपा आहे रे प्रश्न. बघा बरं, करा, उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. चला, प्रयत्नांती परमेश्वर. सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे मन लावून. चला, तुम्हाला सगळ्यांना येईल हा प्रश्न सोडवता. खूप सोपा प्रश्न आहे, छान आहे. 206 हे अंक वापरून तयार होणारा सर्वात लहान 5 अंकी संख्येत शून्य हा अंक किती वेळा येईल? शून्य अंक किती वेळा येईल याच्यासाठी तुम्हाला सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. ओके प्राची, प्रसाद, सुबोध, व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यानंतर श्लोक, राजवीर, शिवन्या, तुम्ही संख्या न काढता सुद्धा उत्तर देऊ शकता. इतका छान प्रश्न आहे, कारण की 2-3 वेळा हा रिपीट अशा पद्धतीचा प्रश्न आपण पाहतोय, आहे की नाही. हर्षदीप बेटा, लक्ष द्या, लक्ष द्या, समजून घ्या. व्हेरी गुड अक्षदा, आर्या, श्रद्धा, हेमांशी, जानकी. हर्षदीप, संख्या, कोणती संख्या तयार केली? बोला. येस मॅम. सांगा. 206 हे अंक वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करायची आणि त्यातले शून्य किती आहेत ते मोजायचे. मग सर्वात लहान संख्या म्हणले म्हणून अगोदर आपण अंक लिहून घेणार. अंक आहेत 206. मग आधी काय करा, सर्वात लहान 3 अंकी संख्या तयार करा. कोणती होईल? 206. 206 आहे की नाही सोपं. आणि आता तुम्हाला मस्तपैकी 5 अंकी संख्या तयार करता येईल, कारण की तुम्हाला अंकांचं पुनरावृत्त करायचंय. मग जो तुम्हाला लहान संख्या तयार करायची, लहान अंक रिपीट येणार, म्हणजे परत तुम्हाला तो लिहायचा आहे. मग शून्य सगळ्यात लहान आहे, शून्याच्या शेजारी तो रिपिटेशन करायचंय. 0006 म्हणजे 20,006 अशी तुमची सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार होणार. आता इथं सांगा, शून्य किती वेळा आलेला आहे? 3 वेळा. 1, 2, 3. तो 3 वेळा असं तुमचं फायनल आन्सर असणार आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? हो. ओके, चलो छान. चला, आर्या, आराध्या झालं. करेक्ट श्रद्धा, जान्हवी, अगदी बरोबर, खूप छान. चला, ज्यांचं राहिले त्यांनी पटकन लिहून घ्यायचंय. पटकन लिहून घ्या. पुढचा प्रश्न देते मग मी, पण आपला वेळ झालेली आहे. चला, एक शेवटचा प्रश्न देते मी तुम्हाला. ती कन्सेप्ट एकदा सांगते, म्हणजे आजचं सेशन आपलं कंप्लीट होईल आणि आजचा हा पार्ट सुद्धा आपला सगळा क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चला बघा. छान असा प्रश्न तुम्हाला देणार आहे मी आता, खूप मस्त सोपा प्रश्न आहे. 4 अंकी सर्वात मोठी संख्या. बघा, 4 अंकी सर्वात
मोठी संख्या व 2 अंकी सर्वात लहान संख्या सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? आता बघा, काही जण म्हणतील मॅडम इथं अंक दिले नाहीत, मग आम्ही मोठी संख्या तयार कशी करायची किंवा लहान संख्या तयार कशी करायची? तर हीच गंमत आहे, हीच मी तुम्हाला सांगणार आहे की कशी तयार करायची. बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या सांगितली. किती अंकी मोठी संख्या सांगू द्या, तुम्हाला तयार करता येते. फक्त तेवढ्या वेळेस तुम्हाला 9 हा अंक लिहायचा, कारण की सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 9 आहे. ठीक आहे, असं ट्रिकनं लक्षात ठेवायचं रे, असं फार पाठांतर नाही, ट्रिकनं लक्षात ठेवा. बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती तयार होणार? तर 9,999. ठीक आहे, 9,999. तुम्हाला 5 अंकी विचारलं तर काय होणार? 99,999. 6 अंकी विचारलं तर लगेच 6 वेळेस 9 लिहून टाकायचं. 7 अंकी विचारलं तर 7 वेळेस 9 लिहून टाकायचं. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे जेवढ्या अंकी विचारले तेवढ्या अंक तुम्हाला 9 लिहायचा अंक, आणि झाली तुमची संख्या तयार. समजलं का? आता 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 9. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99, कारण की 100 पासून 3 अंक स्टार्ट होतात, 3 अंकी संख्या. मग 4 अंकी कोणती असणार? 99,999. समजलं का? चला, लक्षात आलं का सगळ्यांचा हा पॉइंट? बोला. गुड गुड. आता पहा, 2 अंकी सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करायची. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, 2 अंकांची सुरुवात कुठून होते? 10 पासून होते की नाही? बघा, 10 पासून होते की नाही? मग 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? तर 10. आता 2 अंकी तयार केली होतो मी लहान संख्या, पण 3 अंकी विचारलं तर काय करणार? तर सुरुवातीला 1 लिहायचं आणि त्याच्या पुढे 2 शून्य, झाली 3 अंकी सर्वात लहान संख्या. 4 अंकी लहान संख्या विचारली की काय करायचं? 1 लिहायचा सुरुवातीला आणि त्यानंतर 3 शून्य त्याच्या पुढे. बघा, सगळे मिळून 4 अंक झाले. ही झाली 4 अंकी सर्वात लहान संख्या. 5 अंकी म्हटलं की 1 सुरुवातीला, त्यानंतर पुढे 4 शून्य, ही झाली 5 अंकी सर्वात लहान संख्या. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लहान संख्या आणि मोठ्या संख्या तयार करायच्या. ओके, आता चला, आपल्याला बेरीज करायला सांगितली याची, मग आपण काय करून घेऊयात? बेरीज करून घेऊयात. मग 9 अधिक 0 9, 9 अधिक 1 10, हातचाला 1, 9 अधिक 1 10, हातचाला 1, 9 अधिक 1 10. तो 10,009 असं तुमचं फायनल आन्सर असणार आहे. चला, व्हेरी गुड व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी छान आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मस्त, खूप छान. श्रद्धा बेटा, करेक्शन करून घ्या, किंवा टाइप करताना तुमच्याकडून 1-0 राहिलेला आहे. करेक्ट आर्या, करेक्ट राजवीर, करेक्ट हरिचंद्र. चला, झालं. अशा पद्धतीने आपलं आजचं असं छानसं सेशन झालेलं आहे. पुन्हा भेटूयात. बाय 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 टू ऑल.